आंतरराष्ट्रीय विमानतळाला स्वर्गीय लोकनेते दिबा पाटील यांचं नाव देण्याच्या मागणीसाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेच्या वतीनं मंगळवार दिनांक 16 सप्टेंबर रोजी पनवेल येथे भव्य कार रॅली काढण्यात आली। शिवसेना नेते बाळ माने यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून विमानतळापर्यंत काढलेल्या या रॅलीत शेकडो स्थानिक भूमिपुत्र, शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले। मात्र विमानतळावर पोहोचताच पोलिसांनी मोर्चा रोखला, ज्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला। पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांनी सुसंवाद साधत परिस्थिती नियंत्रणात आणली। रॅली दरम्यान विमानतळ व्यवस्थापन कार्यालयात निवेदन देण्यासाठी 10 जणांना परवानगी देण्यात आली, परंतु अदानी समूहाचे मुख्याधिकारी श्री शर्मा यांच्या अनुपस्थितीमुळे शिवसैनिक संतप्त झाले। त्यांनी निवेदन न देता माघारी फिरण्याचा निर्णय घेतला आणि आता मातोश्रीवर अंतिम निर्णय होईल असा इशारा दिला। येत्या 30 सप्टेंबरला विमानतळाचा उद्घाटन कार्यक्रम शिवसेना स्टाईलनं उधळण्याचा इशारा देण्यात आला। नवी मुंबई विमानतळाला दिबा पाटील यांचं नाव देण्याची मागणी स्थानिक भूमिपुत्रांनी अनेक वर्षांपासून केली आहे। महाविकास आघाडी सरकारच्या काळात उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांचं नाव मागे घेऊन दिबा पाटील यांचं नाव पुढे केलं होतं, परंतु गेल्या 4 वर्षात भाजप महायुती सरकारनं याबाबत कोणतीही ठोस पावलं उचललेली नाहीत। रॅली दरम्यान शिवसेना उपनेते बबनदादा पाटील यांनी केंद्र सरकार आणि अदानी समूहाला कडक इशारा देत म्हटले, विमानतळाला दिबा पाटील यांचंच नाव द्यावं, अन्यथा 30 तारखेला तोडफोड अटळ आहे। आगरी पट्ट्याची ताकद शिवसेना नरेंद्र मोदींनी दाखवू। त्यांनी यापूर्वी CRZ प्रकल्पाविरोधातील आंदोलनात 250 गाड्या आणि कोकण भवन फोडल्याची आठवणही करून दिली। तसंच लोकनेते दिबा पाटील यांनी भूमिपुत्रांच्या हक्कासाठी सर्वस्व अर्पण केलं, आवश्यकता पडली तर पुन्हा हुतात्मे घडतील असा इशाराही त्यांनी दिला। यावेळी शिवसेना नेते बाळ माने, बबनदादा पाटील, प्रसाद भोईर, शिरीष घरत, मनोहर भोईर, सुरेश म्हात्रे, रामदास पाटील, भरत पाटील, संतोष ठाकूर, ज्ञानेश्वर बडे, महिला आघाडीच्या नेते यांच्यासह मोठ्या संख्येनं शिवसैनिक उपस्थित होते। एकदा शिवसेना उतरली की तुम्हाला माहित नाही, तुम्हाला लक्षात आहे, लक्षात किती मोर्चा मोठा काढला होता मी। बेलापूरचा 250 गाड्या तोडल्या, कोकण भवन तोडलं, पण रिलायन्सचा ACZ आम्ही घालवला। तसंच दिबा पाटलांचं नाव दिल्याशिवाय आणि प्रकल्पग्रस्तांना नोकऱ्या दिल्याशिवाय आम्ही गप्प बसतो। मला काम काय आता ते बिलात गेलं, दाना एखादी रस्ता आहे ना तुम्हाला। ज्या वेळेला आमची सत्ता होती आम्ही थोडाफार एक केला होता, पण आता तुम्हाला वन हँड दिलंय। थांबलेत का? मागच्या व्हिडिओ कशाला फिरवतात तुम्ही? बिलात का बसले? शरद पवारचा गटाचा विटाताना तो भूमिपुत्रांचा मोर्चा होता आणि त्या मोर्चामध्ये हा मोर्चा आमचा अगोदर आम्ही जाहीर केला होता। 7 तारखेचा सामना बघा, माझ्या गाडीत आहे। 7 तारखेच्या सामन्यात हा मोर्चा जाहीर झाला। शिवसेनेची भूमिका माहित आहे, ACZ तोडफोड। आज या ठिकाणी होऊ घातलेल्या या विमानतळाला दिबा पाटील साहेबांचं नाव दिलं पाहिजे। याच्याकरता गेली अनेक वर्ष सर्व पक्षीय कार्यकर्ते जे आज आमदार खासदार आहेत यांनी सुद्धा आडाभाक्या खाल्ल्या होत्या। इथले आमदार पनवेलचे म्हणाले होते की जर दिबा पाटील साहेबांचं नाव दिलं नाही तर मी आत्मदहन करेन। आज माझा त्यांना सवाल आहे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आम्ही या ठिकाणी आठवण करून देण्याकरता आलोय। या ठिकाणी मग अडानी कंपनीचे लोक असतील, प्रतिनिधी असतील किंवा सिडकोचे प्रतिनिधी असतील, कुठल्याही परिस्थितीत माननीय उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री असताना महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळानं ठराव केलेला आहे की लोकनेते, माजी खासदार, माजी आमदार आणि या भागाचे भूमिपुत्र ज्यांनी सर्वसामान्य भूमिपुत्राला न्याय दिला, आपलं आयुष्य खर्च केलं, त्या कैलासवासी दिबा पाटील साहेबांचं नाव दिलं पाहिजे। ही सर्व पक्षाच्या लोकांची यापूर्वीची भूमिका होती। आज काल आम्ही दूरदर्शनवर काही ठिकाणी इलेक्ट्रॉनिक मीडियावर पाहिलं की या ठिकाणी सिडकोच्या MDनी असं सांगितलं की येत्या 30 तारखेला सप्टेंबरला या विमानतळाचं आदरणीय या देशाचे पंतप्रधान सन्माननीय नरेंद्रजी मोदी यांच्या उपस्थितीमध्ये उद्घाटन होण्याचा घाट त्यांनी घातलाय। माझा या ठिकाणी सिडकोच्या MDना सवाल आहे, हा कुठला पनवेलचा ST स्टँडचं उद्घाटन करायचं आहे का? हा आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे, याच्याकरता आंतरराष्ट्रीय नॉर्म्स आहेत। अब तुमचा विमानतळ परिपूर्ण झालाय का? आमचा पहिला सवाल आहे। या विमानतळाला लँडिंग आणि टेक ऑफ नंतर येणारे जे जाणारे प्रवासी आहेत यांच्याकरता या MMR रिजन मध्ये रोड कनेक्टिव्हिटी, मेट्रो कनेक्टिव्हिटी नाही आहे।
मी मगाशी असं म्हटलं होतं, एखादा दुबईतून प्रवासी विमानातून 2.5 तासामध्ये येईल, पण इथून जरी BKCला जायचं झालं तर त्याला 2 तास पुरणार नाहीत, कारण रोड कनेक्टिव्हिटी झालेली नाही. जे फ्लायओव्हर या ठिकाणी चालू आहेत त्याला क्युरिंग चालू नाही, त्याचा दर्जा बरोबर नाही आहे. आमचा सवाल आहे, कोणासाठी घाई करताय? विकसित भारत व्हायचा आहे तुम्हाला वाटतं, आम्हालाही वाटतंय, परंतु या ठिकाणी सवंग लोकप्रियतेसाठी इथल्या भूमिपुत्रांच्या भावनेला तुम्ही त्यांचा नकार देऊ नका किंवा भावनांचा अपमान करू नका. 30 तारखेचं विमानतळाचं उद्घाटन जरूर तुमच्या हस्ते करा, परंतु ते 30 तारखेला करायचं नाही. दिवा पाटील साहेबांचं नाव दिल्याशिवाय आम्ही रायगडची जनता या ठिकाणी तुम्हाला उद्घाटन करायला देणार नाही. वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो पनवेल. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन.